श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कोणतीही अडचण सुटू शकते. फक्त श्रद्धा आणि सातत्य गरजेचं आहे. खाली वेगवेगळ्या जीवनातील अडचणीवर प्रभावी व गुप्त श्री स्वामी तोडगे दिले आहेत. त्यामधील नंबर 1, धनप्राप्ती व आर्थिक स्थैर्यासाठी दर गुरुवारी श्री स्वामींच्या फोटोसमोर दिने ओम श्री स्वामी समर्थाय नमः असे 108 वेळा लिहा कागदावर आणि तो कागद तिजोरीत ठेवा. याने पैशाची आवक वाढते आणि थांबलेले पैसे परत येतात. नंबर 2, तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यावर अंबा भैरवी स्वामी समर्थ असा मंत्र 21 वेळा म्हणा. याने तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांतता मिळते. नंबर 3, घरातील वाद मिटवण्यासाठी संध्याकाळी 6 वाजता घराच्या मध्यभागी कापूर लावा आणि श्री स्वामींचं नामस्मरण करा. याने वातावरण पवित्र होतं. वाद विकोप हे सुद्धा कमी होतात. नंबर 4, पती पत्नींमध्ये जर मतभेद होत असतील तर लाल गुलाबाच्या पाकळ्या श्री स्वामी समर्थांना अर्पण करा आणि दोघां मिळून मनात प्रार्थना करा की हे स्वामी समर्था आमच्या नात्यात पुन्हा प्रेम, ऐक्य आणि समज वाढावा. काही दिवसातच दोघांमधील प्रेम आणि संवाद वाढतो आणि दोघं वाद न करता राहू लागतात. नंबर 5, चुकीचा मुलगा संगतीत असेल तर दर रविवारी त्याचं नाव उच्चारत ओम श्री स्वामी समर्थ असा मंत्र 108 वेळा म्हणा. स्वामी त्याच्या मार्गदर्शनासाठी स्वतः प्रयत्न करतात आणि वाईट संगती सुटते. नंबर 6, नोकरी न मिळणे, स्थैर्य नसणे. श्री स्वामींच्या फोटोसमोर तुळशीचा दिवा लावा आणि प्रार्थना करा, स्वामी माझ्या कर्माला दिशा द्या. 11 गुरुवारी केल्यास निश्चितच चांगली नोकरी किंवा स्थिर उत्पन्न मिळतं. नंबर 7, व्यवसायात नुकसान होत असेल तर प्रत्येक मंगळवारी श्री स्वामी समर्थांना साखर आणि लवंग अर्पण करा. याने व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि ग्राहक वाढतात. गुप्त बोनस तोडगा अत्यंत प्रभावी हा तोडगा आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल जसे की घर, आरोग्य, पैसा किंवा मनातील तणाव तर रात्री झोपायच्या आधी आपण श्री स्वामी समर्थ हे नाव 3 वेळा घेऊन दोन्ही हात छातीवर ठेवा. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच आश्चर्यकारक शांतता आणि समाधान जाणवेल. अत्यंत प्रभावी हा तोडगा आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटाचं उत्तर 100% मिळतंच. श्री स्वामींचे 21 प्रभावी गुप्त तोडगे विविध अडचणींवर हे प्रभावकारी आहेतच. नंबर 1, शिक्षणात अडथळे येत असतील तर विद्यार्थ्यांनी रोज सकाळी अभ्यास सुरू करण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ असा मंत्र 21 वेळा म्हणा. याने लक्ष केंद्रित होतं, विसरणं कमी होतं आणि परीक्षेत यश निश्चितच मिळतं. नंबर 2, विवाह जमत नसेल तर प्रत्येक गुरुवारी श्री स्वामींच्या फोटोसमोर हळदीचा तुरा ठेवा आणि स्वामींना प्रार्थना करा, स्वामी योग्य जोडीदार मिळवून दे. काही आठवड्यातच तुम्हाला प्रस्ताव येऊ लागतात. नंबर 3, नोकरी तुम्ही गमावली असेल तर रोज सकाळी स्वामींच्या चरणात एक लवंग ठेवा आणि स्वामी समर्थ माझे मार्ग दाखवा अशी स्वामींना प्रार्थना करा. नवी नोकरी लवकर मिळते आणि परिस्थिती अनुकूल होते. नंबर 4, घरी विक्री खरेदीत अडथळे येत असतील तर दर रविवारी श्री स्वामींना लाल फूल अर्पण करा आणि घर प्राप्ती स्वामी समर्थ असं 11 वेळा म्हणा. व्यवहारात सुरळीत पार पडतो. नंबर 5, न्यायालयीन प्रकरणं लांबत असतील तर प्रत्येक मंगळवारी न्यायालयाच्या दिशेला तोंड करून ओम श्री स्वामी समर्थ विजयादायकाय नमः असं म्हणा. अडथळे दूर होतात आणि निकाल अनुकूल लागतो. नंबर 6, वाईट स्वप्न भय वाटत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी डोक्याजवळ स्वामीचा फोटो ठेवा आणि 3 वेळा स्वामींचं नामस्मरण करा. याने भय, दुष्प्रभाव आणि वाईट स्वप्न संपतात. नंबर 7, तुमच्या घरात जर नकारात्मक शक्ती सतत तुम्हाला जाणवत असेल तर प्रत्येक गुरुवारी कापूर व लोभस अशी सुगंधी अगरबत्ती पेटवा. याने तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होतं आणि ऊर्जा
प्रसन्न बनते. बोनस गुप्त तोडगा. जर कोणतीही गोष्ट वारंवार बिघडत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी ओम स्वामी समर्थ नमः असं 11 वेळा म्हणत पाणी प्या. नशीब अनुकूल होतं आणि दिवस सुद्धा चांगला जातो. नंबर 8, मुलगा किंवा मुलगी चुकीच्या संगतीत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर श्री स्वामींचा प्रसाद ठेवून प्रार्थना करा. हळूहळू तो मुलगा किंवा मुलगी स्वतः चांगल्या मार्गावर येईल. नंबर 9, नवरा बायकोत जर वाद असतील तर दर शुक्रवारी संध्याकाळी दोघांनीही मिळून स्वामी समर्थ कृपा करा असं एकत्र म्हणायचं आहे. याने तुमच्या मनातील कटुता कमी होते. नंबर 10, पोटात किंवा अंगात नेहमी दुखत असेल तर रोज सकाळी स्वामींचं नाम घेऊन थोडं तुळशीचं पाणी प्या. याने शरीरात उत्साह वाढतो आणि त्रास तुम्हाला होणारा कमी होतो. नंबर 11, व्यसन जर तुम्हाला सोडायचं असेल तर रोज सकाळी आणि रात्री स्वामी समर्थ माझं मन सांभाळा असं नियमित म्हणा. हळूहळू इच्छा कमी होते आणि तुमचं मन सुद्धा स्थिर होते. नंबर 12, मुलाच्या अभ्यासात सुधारणा नसेल तर त्यांच्या पुस्तकात श्री स्वामींचा फोटो, स्टिकर किंवा छोटा फोटो लावा. याने त्याची बुद्धी तेज होते आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 13, घरात वारंवार आर्थिक संकट जर येत असतील तर गुरुवारी तिजोरीत थोडं श्री स्वामींचं नामलेले तांदूळ ठेवा. याने तुमच्या घरात धनप्रवाह वाढतो आणि स्थैर्य येते. नंबर 14, नोकरीत प्रमोशन तुमचं थांबलं असेल तर बुधवारी सकाळी श्री स्वामी समर्थ विजयकारक असा मंत्र म्हणत अत्तर लावा. याने कामात मान मिळतो आणि अधिकारी प्रसन्न होतात. गुप्त बोनस तोडगा नंबर 2, स्वामींचं नाम जपताना मनात मी सुरक्षित आहे, माझ्या मागे स्वामी आहेत हे ठेवा. याने भय, संशय, निराशा हे आपोआप नाहीशी होतात. नंबर 15, घरात वारंवार भांडण, तणाव होत असतील तर शनिवारी सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा आणि शांतता स्वामी समर्थ असं म्हणा. याने घरात सुख, शांती आणि सौहार्द वाढतो. नंबर 16, गर्भधारणेत जर तुम्हाला अडथळे येत असेल तर प्रत्येक पौर्णिमेला श्री स्वामींच्या पादुकासमोर दूध आणि साखर अर्पण करा. याने संतान प्राप्तीची योग साधना मजबूत होते. नंबर 17, मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला धोका देत असतील तर दर गुरुवारी स्वामींच्या चरणाशी एक लिंब ठेवा. दुसऱ्या दिवशी झाडा जवळ ठेवून द्या. शत्रू शांत होतात आणि कट रद्द होतो. नंबर 18, वास्तूत दोष, असंतुलन असेल तर श्री स्वामींचा फोटो ईशान्य दिशेला, ईशान्य कोपऱ्यात ठेवा. याने नकारात्मक शक्ती दूर जाऊन घरात आनंद येतो. नंबर 19, व्यवसायात जर तुमच्या मंदी असेल तर प्रत्येक रविवारी दुकान उघडण्यापूर्वी श्री स्वामींचं नामस्मरण करा आणि थोडं गूळ असेल तर गूळ वाटा. याने तुमच्या व्यापारात खूप वाढ होते. नंबर 20, प्रवासात अडथळे, अपघाताची भीती असं तुम्हाला जर काही जाणवत असेल तर घराबाहेर पडताना 3 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. याने तुमचा प्रवास सुरक्षित होते आणि शुभ ठरतो. नंबर 21, मनात शंका, अस्वस्थता, नैराश्य असे जर असेल तर शांत बसून डोळे मिटा आणि स्वामी समर्थ माझ्या अंतःकरणात आहेत असं म्हणा. याने तुमचं मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो. गुप्त बोनस तोडगा अंतिम पण अत्यंत प्रभावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी हात हृदयावर ठेवा आणि 3 वेळा म्हणा, माझ्या जीवनाचा कारभार श्री स्वामी समर्थ चालवतात. काही दिवसातच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक परिवर्तन घडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.